भिवंडी तालुका सरौली पाड़ा महाशिवरात्रि के शुभ अवसर पर श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर के प्रांगण में गुरुवर्य चिंतामण महाराज के मार्गदर्शन में व ज्ञानेश्वर महाराज ढाबले के प्रेरणाओं से ग्रामस्थ मंडल सरौली पाड़ा कोसोनाले पाड़ा तथा महिला मंडल द्वारा अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन दिनांक 20 फरवरी 2025 से 26 फरवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर काकड़ आरती, प्रवचन, हरिपाठ, कालिका कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। बापावर जातं, नाही आई बापावर गेलं तर आत्यावर जातं, नाही तर मामावर जातं, पण आमच्या अख्ख्या खानदानात काळं कुणी नाहीये। तूच एकटा काळू कसा काय जन्माला आला आमच्या घरामध्ये? मला पण संशय निर्माण झाला, मी पण गोरी, नंद बाबा पण गोरे, तू काळा कसा काय? आता इतका चालबाज आहे हा, एवढा चतुर आहे, याच्यासारखा चतुर ब्रह्मांडात कुणी नाही। चतुरा तो महाराज मोठमोठ्यांना सांग बरं, माझा जन्म दिवसा यशोदामय म्हणते रात्री, मग रात्री ढवळा असतं, काळा असतं? यशोदा म्हणते काळच असतं। जन्म झाला तेव्हा तू जागी होती का झोपलेली होती? सांगितलं झोपलेली होती। मग वेळे तू झोपून राहिली, माझा जन्म झाला आणि तो अंधार आला आणि त्या अंधार मला असा कवटळून मिठी मारली, माझ्या अंगाला चिटकला, निघालाच नाही, तेव्हापासून मी काळा आहे, नाही तर जन्माच्या वेळेचं मला आठवत नाही आणि तुला कसं काय आठवतं रे? तो म्हटला तसं नाही मम्मी, मला माझ्या जन्माचं आठवतं, तुझ्या बापाच्या जन्माचं आठवतं, सांगू का सगळ्यांची हिस्ट्री? का संगतीत राहतात हे त्याला कळत नव्हतं, कळत होतं। मग आई बाबाचं नाव काय होतं? आता ते नाही सांगितलं तर तुला मोक्ष मिळणार नाही का? कशाला मिळणार? उद्योग प्रश्न विचारायचे, तू एक काम कर, श्रावण बाळाने काय केलं हे बघ, त्याच्या आई बाबाचं नाव काय होतं, त्याच्यापेक्षा त्या आई बाबाची सेवा केली आणि भगवंताला अडचण सोडवायची होती। प्रत्येकाला माझ्या स्थित असणाऱ्या सर्व समाजानं माझ्या संगतीत गोपाळांना प्रश्न विचारला, सांगा माझ्या संगतीत भगवंत मथुरेत गेले, तिकडेच होते का ते? भगवंत द्वारकेला गेले, गोपाळ तिकडे गेले होते का? महाराज संगतीत राहणं म्हणजे शरीरात परमार्थामध्ये संगत ही विचाराची तथा मनाची। पांडुरंगाच्या सहवासात, पंढरपूरच्या सहवासात शरीरानं राहतात, पण तासाला सरौली पाड्याला फोन करतात। मग कसं काय चाललंय तिकडं? मग कुणाचा गटात प्रवेश झाला, कुणाचा गणात प्रवेश झाला, तिथून फोन करून सारखा विचारत असतो, अरे देह कुठेही असो, देह काम करी। गोपिकांचा देह संसारात काम करत होता, परंतु चित्त गोविंदी, मन मात्र नुसता कीर्तनात बसला, पण कीर्तनात चित्त नाही, लक्ष नाही, त्याला काय म्हणतात? मुर्दा बशिला त्याचा, मुर्दा पाहिजे। म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही दरोण्या पाही भवातारी चरतात। का संगतीत राहतात तुम्ही? त्याचं उत्तर गोपाळांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं। तुझी तुझी संगती, तुझी भगवंत व्यवस्थित करा। प्रभु राम आहे, भगवान श्री कृष्ण होता है। तुझी संगती
माता माऊल्यांना पण चिंता संध्याकाळी काय भाजी करायची, 7 दिवस झालं सप्त्यात, पण आज संध्याकाळचं काय चिंता आहे की नाही? पाठीमागे उपस्थित असणाऱ्यांना टाळकऱ्यांना चिंता आहे, हा बाबा उशिरा आला आणि आता किती लांब होतो काय माहित नाही, चिंता लागलेली टाळकऱ्यांना पण. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे. आणि चिंतेचं स्वरूप कसं आहे तुम्हाला सांगतो. चिंतेच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. चिंता अशी असते की तुमची झोप हरण करून घेते, चिंता तुमचं सुख हरण करून घेते, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चिंता ही तुम्हाला जिवंतपणी जाळते. शास्त्रकार सांगतात चिता आणि चिंता हे दुःख्याता बिंदू मात्रेण विशेषता. सजीवं दहते चिंता, निर्जीवं दहते चिता. सजीवाला जाळण्याचं काम करते तिला म्हणतात चिंता, आणि मढ्याला जाळायचं काम करते तिला म्हणतात चिता. पण यातली चिता ही चिंतेपेक्षा चांगली आहे. त्याचं कारण आहे, चिता फक्त एकदाच जाळते, पण चिंता प्रत्येक क्षणाला जाळत असते आपल्याला. विठाला विठाला वाक्य तुम्हाला सांगतो. पहिलं महत्वाचं वाक्य आहे का, या जगामध्ये मातेसारखं शरीराचं पोषण करणारं तत्व जगात दुसरं कोणतं नाही. आईसारखं शरीराचं पोषण कोणी करत नाही. 2, पत्नीसारखं शरीराचं तोषण कोणी करत नाही. 3, विद्येसारखं शरीराचं भूषण या जगामध्ये दुसरं कोणतं नाहीये. आणि 4, चिंतेसारखं शरीराचं शोषण कोणीच करत नाही. मी बोलत नाही. माता समम नास्ति शरीर पोषण, भार्या समम नास्ति शरीर तोषण, विद्या समम नास्ति शरीर भूषण, चिंता समम नास्ति शरीर शोषण. चिंतातुराणाम न सुखम न निद्रा. चिंतातुराच्या जीवनामध्ये सुखही नसतं आणि सुखाची झोपही नसते. पण देवा, आम्ही तुझ्या संगतीत आल्यापासून काय परिणाम झाला माहितीये, आमची चिंताच निघून गेली. चिंता ते पळाली तेव्हापासून आधिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक चिंता या गोकुळातले कायमची नष्ट झाली. इथं चिंता राहिली नाही. मग काय झालं, जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास आला, भौतिक चिंता ही नष्ट झाली, आधी भौतिक चिंता नष्ट झाली आणि आध्यात्मिक चिंता नष्ट झाली. तुझ्या संगतीचा परिणाम. आपण बघा ना, त्याच्या संगतीत राहत नाही, मनानं विचारानं त्याची संगत करत नाही, म्हणून सगळं असून आपली तोंड पडलेली आहे. काय कमी आहे बरं मला सांगा. 72चा दुष्काळ लोक सांगतात की त्याच्या अगोदर एवढी अनुकूल परिस्थिती लौकिक दृष्टीनं नव्हती महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये. तुम्हाला आठवत असेल तो जुना काळ, जुनी जाणती माणसं इथं उपस्थित आहे, माझ्यासमोर बसलेली आहे. मला सांगा, पूर्वी आता घरात जेवढे कपडे तेवढे कपडे होते का वापरायला? महाराज घाटाच्या खाली उतरलं तर अजूनही काही पाड्यांवर, आदिवासी पाड्यांवर अजून पण फक्त पंचा गुंडळलेले पुरुष ज्यांच्या शरीरावर कपडेच नाही अशी लोक पाहायला भेटतात अजूनही. आणि त्या काळात सगळ्यांचीच तशी परिस्थिती होती. आज आमच्या मॅडमनी जर कपाट उघडलं ना साड्यांचं, तर त्या सगळ्या अंगावर पडतात साड्या. मॅडम साड्यांखाली बुजून जातात, एवढ्या साड्या आहेत. खरंय का खोट आहे? प्रामाणिकपणे कबूल केला आमच्या ताईंनी. ते म्हणाल्या हो खरंय, आहेत तेवढ्या साड्या आहेत. पूर्वी 4 भाऊ जर असायचे तर त्या 4 भावांमिळती एक शर्ट असायची बळाराम. आणि कुठं जायचं असेल तर तोच शर्ट सगळ्यांनी पाहुण्या रावळ्यांमध्ये लग्न कार्याला घालून जायचं, अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. पण आता कपडे लत्ते सुबत्ता निर्माण झाली. घरं कशी होती? छपराची, पत्र्याची, कुडाची,
सर्वसामान्य घरं होती पूर्वीच्या काळामध्ये. आताची घरं जर आपण पाहिली तर प्रत्येकाचे बंगलेच महाराज. आणि घरं पाहायचे असतील तर भिवंडी तालुक्यातले घरं पाहायचे. काय घरं बांधले लोकांनी, वा का बात आहे. काय त्याच्यामध्ये सुविधा सगळंच. आम्ही तर प्रथमच मदन दादांच्या तिथे कीर्तनाला आलो होतो. मदन दादांना एकटींगर पाड्याला पहिलं भिवंडी प्रवेश केला. प्रवेश भिवंडी केला किशोरे, त्यावेळी पहिलंच कीर्तन झालं आमचं मदन दादाच्या तिथे. रात्री घरी कसं जायचं हेच माहित नव्हतं मला. 12-13 वर्षापूर्वीचा काळ. ते म्हटले इथं आंघोळ करा. मी एक बटन दाबलं, भीतीतूनच पाणी बाहेर आलं डायरेक्ट. सगळे कीर्तनाचे कपडे ओले झाले. काय करता, सगळा ओला झालं. पाणी कुठून येतं हेच कळत नव्हतं. बटन दाबलं, कुठूनही पाणी पडायचं. अशी सगळी परिस्थिती हल्लीच्या काळात निर्माण झालेली आहे महाराज. एवढे सगळे भोग आपल्याला भोगायला मिळत आहेत. पण मी तुम्हाला विचारतो, सुखी कोण आहे? कोण सुखी आहे? महाराज बंगला सुख देतो का? बंगला काय काय करतो सांगतो तुम्हाला. बंगला तुम्हाला थंडीच्या दिवसात गरमही देऊ शकतो, गरमीच्या दिवसात थंड हवा देऊ शकतो, वरून पडणाऱ्या पावसापासून तुमचं संरक्षण करू शकतो. पण आत समाधानी तुम्हाला करू शकत नाही. बंगल्याचं कामच नाही येते, लक्षात ठेवा. एसी गाडीत घाम फुटतो ईडीची नोटीस आल्यावर. एसी कुठं चिंता संपली आहे? कुठं सुखी होतोय आपण? सुविधा माणसाला सुखी करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज उलट ज्याच्याकडे जास्त आहे ना तो जास्त टेन्शन मध्ये. ज्याच्या घरात कब्बसीचा सेट, पातेल्यांचा सेट, अजून कशाचा डब्यांचा सेट, मेकअपचा सेट, ज्याच्या घरात बसायला बोला काय अभ्यास आहे तुमचा, वा. ज्याच्या घरात बसायला सोफा सेट, ज्याच्या घरात अ पासून ज्ञ पर्यंत सगळे सेटच आहे ना, त्याचं थोबाड कायम आपसेट आहे. तुम्ही पहा कधी क्यूर होते हो बोले सुरत ही. एक मोठा सावकार होता, असा गडगड श्रीमंत, त्याचा मुनीम होत आहे. त्या मुनिमाला त्या सावकाराने म्हटलं, अरे आपली संपत्ती किती मोज, काहींच्या संपत्तीला मोजमापच नाहीये ना. एवढी संपत्ती त्यांनी कमवली की ती मोजताच येत नाही. अनंत म्हणतात त्याला, अनंत संपत्ती. एक माधवराव सिंधिया यांच्या चरित्रामध्ये आहे. ते एकदा सिंगापूरला गेले आणि सिंगापूरला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये ते थांबले. सगळी व्यवस्था त्यांची झाली आणि पुन्हा हॉटेलमधून बाहेर पडताना ते त्यांचं बिल द्यायला लागले. मॅनेजर जो होता ना, ते बिल घ्या. तो मॅनेजर म्हटला, माफ करा, तुमच्याकडून मी बिल घेऊ शकत नाही. विचारलं का घेऊ शकत नाही? तुम्ही मला सुविधा पुरवल्यात, तुम्ही मला सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्यात, त्याचे पैसे घ्या ना. मी घेणार नाही म्हणे पैसे, माफ करा, तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. ते म्हटले का घेऊ शकत नाही? त्यावेळी माधवराव शिंदे यांना त्या मॅनेजरनं सांगितलं, तुमच्याकडून पैसे कसे घेऊ, हे हॉटेलच तुमचं आहे. तेव्हा त्यांना कळलं की माझं सिंगापूरमध्ये हॉटेल आहे. विठाला मुनी मला म्हणाला, मोज रे किती आहे? 8 दिवस घालवले, संपत्ती मोजली आणि सांग आकडा. तो म्हटला, आकडा सांगता येणार नाही सावकार साहेब तुमच्या संपत्तीचा. माऊली दिलं ना तोंड सोडून त्या सावकाराने, रडायला लागला. आता 7 पिढ्यापासून म्हणजे गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, ब्रह्मदेव म्हणजे या विश्वाचा कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्राचा नाही, हे आणि एवढी मोठी कला त्याच्याकडे की एकासारखा एक तो भोग असतात ना. आपल्या भोगाचा सोहळा होत नाही महाराज, लौकिक भोगाचा सोहळा होतो. लग्न केल्यानंतर भोग भोगतात माणसं, पण पोरगी मिळत नाही याच्यासारखं दुःख कोणतं आहे जगामध्ये? ते मिळवण्याकरता दुःख आहे. मुलगी मिळाली, लग्न झालं,
नाम भावे देव देव पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलगा। तसेच या ठिकाणी आपल्या सिद्धेश्वर शिव मंदिर सरवलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावचे भजनामध्ये लीन केले अशी या ठिकाणी गंधर्व श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी हरिभक्त परायण देवीदास महाराज केणे हरिभक्त परायण आणि सन्मानित म्हणून एक नारळ वाढवला जाईल तर कालुराम महाराज पाटील बांधावरती कृपया एक गेले 7 दिवस या ठिकाणी काही देणगीदार आहे खरोखर मामा पाटील यांच्या वतीने महाराष्ट्रभर केलेला आहे। सकाळी 10 ते 12 कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण अशोक सरवलीपाडा ठिकाणी आमच्यावर पाटील कुटुंब ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता राज शिर्केकर या महाराजांचा या ठिकाणी कीर्तन ठाणे तसेच सर्वांचं योगदान आहे। रामकृष्ण हरी, मी बालाराम महाराज सरवलीपाडा आमच्या सिद्धेश्वर शिव मंदिर सरवलीपाडा सोनालेपाडा ग्रामस्थांच्या ह्या अथक परिश्रमाने आणि उद्यमाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। सप्ताहाचा जर विचार केला सुरुवातीला आमचे गुरुवर्य चिंतामणी महाराज उर्फ चिदानंद स्वामी सरस्वती यांच्या आणि मार्गदर्शनाने गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज ढाबळे यांच्या शुभ प्रेरणेने आम्हाला या सप्ताहाची चालना मिळाली आणि ते सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेली 30 वर्षे अविरत चालू करत आहोत। हा जो सप्ताह नावारूपाला आला तो नवी हा खेळ एकट्याचा म्हणून मेल मेलविला। वास्तविक पाहता एकट्या दुकट्याचं हे कार्य नाही, गावातली सर्व तरुण असो अबाल वृद्ध सर्व मोठ्या आणि श्रद्धेने भाविकाने भक्तीने या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणत असतात। प्रत्येकाचा सहकार्य मोलाचा असतो, प्रत्येक जण या कार्यक्रमासाठी झटत असतो। आमच्या गावातली सर्वात जर सांगायला झालं तर तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी या कार्यक्रमासाठी सतत अशा प्रकारे सहभागी होऊन आणि सर्व कार्य या ठिकाणी पार पडत असते। मग त्याच्यामध्ये ते स्वयंपाक वाढण्यापासून कुठलं कार्य एखाद्या चटया अंथरण्यापासून तर सर्व कार्य ही सर्व तरुण पोरं आम्हाला करीत असतात। आमच्या गावातील काही जी काही नामांकित मंडळी आहेत यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमाने गेली 2 महिन्यापासून आम्ही या सप्ताहाच्या नियोजनाला लागत असतो आणि त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातली जी काही भाविक मंडळी आहेत ते आम्हाला मोलाचा सहकार्य करतात आणि सर्वांच्या आणि विद्यमाने सर्वांच्या विचाराने आम्ही या ठिकाणी विचार विनिमय करून हा सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार या ठिकाणी बोलावून आणि सर्व या परिसरावर आम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा विचार प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो। या सप्ताहाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्य घडत असतात। आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती यांच्या मार्गदर्शनाने असणाऱ्या या सप्ताहामध्ये आम्ही त्यांच्या शिबिरावर जाऊन आमच्या सप्ताहातून त्यांना काही मदत करत असतो। त्यांच्या गोशाळेला सुद्धा मदत असते। परिसरातल्या सर्व सप्ताह मंडळामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनाही विचार देतो, त्यांनाही सहकार्य करतो। अशा प्रकारचा हा गेली 31 वर्ष हा सतत अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे। हा सप्ताह 31व्या वर्षामध्ये हल्ली चालू आहे। सुरुवातीचा जर परिश्रम सांगायचं झालं तर ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे गुरुवर्य असणारे
बालूचिमा चोरगे महाराज असतील, त्याच्यानंतर आमचे गणपत महाराज भोईर असतील, आमचे सदानंद महाराज पाटील असतील, तसेच या ठिकाणी मोतीराम महाराज पाटील असतील. या धुरितांनी सुरुवातीला या सप्ताहाचा आरंभ केला. त्यांनी फार परिश्रम मेहनत घेऊन आणि अशा प्रकारचे कार्यक्रमाला नावारूपाला त्यांनी आणलं. त्यांच्या पश्चात हे आमच्याकडे हे कार्यक्रम आलेला आहे. मी असेन स्वतः, आमचे रमेश भाऊ असतील, त्याच्यानंतर आमच्या गावातले तरुण पोरं, आमचा अरुण महाराज असतील, आमचे विद्याधर भाऊ असतील, ही सर्व तरुण पोरं या कार्यक्रमासाठी सहभागी असतात. आमच्या ग्रामपंचायतचं सुद्धा आम्हाला या सप्ताहासाठी फार मोलाचा सहकार्य असतो. आम्हाला ते या ठिकाणी कुठल्या प्रकारे कमतरता करू देत नाही. मग त्याच्यामध्ये ते स्वतः देणगी गोळा करण्यापासून तर सर्व कार्यक्रम एखादी कुठली काही न्यूनता असेल तर ते विचारपूस करून आमचे ग्रामपंचायत सदस्य आम्हाला विचारून आणि काही कामं परत असेल तर आम्हाला सांगा म्हणून सांगून ते सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात. आणि आमच्या गावातील असा एकही घर नाही की तो स्वतः देणगी देत नाही. प्रत्येक घरातून देणगी या ठिकाणी येतो. कोणी अन्नदानाची सेवा घेतो, कोणी वस्त्रदानाची सेवा घेतो, कोणी अनेक प्रकारचे सर्व लहान सर्वांनी या ठिकाणी येऊन हा सर्वांच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सप्ताह नावारूपाला आलेला आहे. आणि याच्या पुढे आम्ही असं सांगणार आहोत की आम्ही गेली 31 वर्ष सप्ताह अशाच प्रकारे चालून ठेवलेला आहे. याच्या पुढच्या पिढीला हेच आम्हाला सांगायचं आहे की आमच्या पश्चात त्यांनी स्वतः याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्याकडनं मार्गदर्शन घेऊन कशा प्रकारचा हे कार्यक्रम पुढे चालायचा ते आम्ही पाहिजे तेव्हा त्यांना मोलाचं सहकार्य करून अशाच प्रकारचं कार्य आम्ही पुढे चालत ठेवणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंडन होणार नाही असे सिद्धेश्वराची आमच्यावर कृपा आहे. जय श्री सर्वांना रामकृष्ण हरी. सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो की आमच्या हातून असाच कार्य पुढे होत राहावा, कारण यासाठी मोठा अट्टहास असतो. गेली आता जो सप्ताह संपला, पूर्ण वर्षाची तयारी आमची पुढे शिवरात्रीचा आपला सप्ताह कसा करायचा आहे ही तयारी असतो. पण त्याच्यासाठी सर्व गावातील तरुण, आमच्या गावातील बालराम महाराज पाटील असो, आमचे रमेश दादा भोईर असो, गोपीनाथ शेलार असो, विद्याधर पाटील असो, अशी मंडळी आहे, राम पाटील असो, बरीचशी मंडळी अशी की ते फार झटतात या कार्यासाठी. आणि आम्हाला जो वारसा लागले, आज विचार केला आमच्या गावात गणपतीची मूर्ती जी मिळाली आहे, खरोखर आम्ही भाग्यवंत आहोत. पूर्वी आमचा शिवजीचा मंदिर असायचा, थोडक्यात कार्यक्रम असायचा, अंगण असायचा, पालखी सोहळा बस कीर्तन. आता जो आपण आव्या ढाव्या कार्यक्रम पाहतो, आज आमचा सप्ताह सरवलीपाडाचा नावारूपाला भिवंडी तालुक्यात आम्ही वक्ते फार मोठे असे निवडून आणतो. प्रबोधन पडला पाहिजे, कीर्तन म्हणजे परिवर्तन झाला पाहिजे. आज तुम्ही बघत असतात तरुण मंडळी आज कुठल्याही भक्ती कार्यामध्ये सहकार्य घ्यायला कमी पडतात. पण या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर तरुण मुलांचा किती सहकार्य आहे, कारण त्याला एक वेगळी आमच्या मंदिराच्या गणपती बाप्पाची कृपा आम्ही असा समजतो. कारण कोणाला सांगूनही ऐकत नसतो, पण या ठिकाणी खरोखर तन मन धनाने हे सर्व मेहनत घेत असतात. शिवाय आम्ही जे पावती बुक ठेवतो, एका ठिकाणी आपल्याला बाहेर पावती बुक घेऊन मागावं लागतो, पण या ठिकाणी स्वतःहून लोक येऊन आम्हाला सहकार्य करतात. खरोखर मी सर्व देणगीदारांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. तसेच या जो वारसा बोललो, पूर्वी आता आपण प्रयागला जातो, जिकडे तिकडे आंघोळीला जातो, पण आमच्या गावात पूर्वीपासून वारसा असा तर माघ महिन्याचं स्नान आहे. आमचे गणपत महाराज भोईर हे मोती वाचा, त्यांचे गुरु बालूचिमा चोरगे हे बी असतील, त्यांनी जो वारसा आम्हाला लावून दिला, पूर्वी आंघोळ करायची, सकाळी आपला लोकर दिसाच्या अगोदर सकाळची आंघोळ, माघ स्नान तो झाला पाहिजे, इथून खाडीवर जायची पोरं. म्हणून गणपती बाप्पाला काहीतरी वाटलं असेल की यांच्या गावातच जावा. आणि 2 माणसं आमच्या गावातील रमेश भोईर, शिवराम पाटील हे माणसं मच्छी पकडायला गेले होते आणि त्याला मूर्ती तिकडे दिसली आणि पूर्ण गाव आमचा जाऊन गणपतीची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली. तिथून हा परिवर्तन आपण पाहतो. तिथे मोठ्या उत्साहाने सर्व महिला, गावातील महिला मंडळ असो, गावातील ग्रुप असो, सर्व स्वराज्य ग्रुप असो, हिंदू स्वराज्य ग्रुप, जेवढे मंडळ दोन्ही सरवलीपाडा सोनालीपाडा खरोखर मनाने ते या ठिकाणी मेहनत करतात. अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो असे ईश्वरचरणी सिद्धेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 8 दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह सरवलीपाडा आणि सोनालीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरोखर चांगला उत्तम असा कार्यक्रम या 8 गावामध्ये मी पहिल्यांदा पाहतो. म्हणजे असा जोरात किंवा एकोप्याने गावातील सर्व मंडळी घरा दरवाजाला लॉक लावून त्यांच्या पालखीला असतात. हे मी गोव्यामध्ये आणि या सरवलीपाड्यामध्ये पाहिलं आहे. खरोखर अभिमान वाटतो असा की ह्या सप्ताहामुळे गावाची एकी राहते, गावामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात, गावामध्ये प्रबोधन होतं आणि त्यामुळं या गावाचा विकास होतो. आणि या संयुक्त सर्व या टीमला
मी आमच्या कोण गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. जय श्रीराम. नावा इकडे लक्ष असू द्या. सरोली गावच्या संध्या संतोष चौधरी यांना पहिला आणि या ठिकाणी शालूचा मान मिळालेला आहे. शालूचा मान आणि दुसरे आहेत त्या शालूच्या पैठणीच्या मानकरी आहेत शैला संदीप भोईर सरवली पाडा यांना मिळाले. महाराज खरात महाराज वेळेवर आले. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सेवा केल्याबद्दल आम्ही त्यांच्या ज्यांना लागल्या त्यांनी 2 घास जास्त खा पैठणीवाले. कोणाची लहान बाळं असतील की ज्यांना वारकरी संस्कार द्यायचे असतील तर महाराजांच्याकडे सुपूर्द करायचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल. त्याच्यामध्ये कोणाला एखाद्याला काही शिबिरामध्ये संघटक उपस्थित आहेत तसे भातवाले मधीच पंगत राहिलेले आहेत 2-3 या लवकर.